गाईस, आपण आज नळ व टाकी या चॅप्टरवर तिसरा पार्ट बघणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट. एका नळाने एक टाकी 25 तासात पूर्ण भरते. जर नळ 20 चालला तर टाकीचा किती टक्के भाग राहिला असेल? आपण मागच्या व्हिडिओमध्ये असा क्वेश्चन लास्टला तुम्हाला करण्यासाठी दिला होता. आता आपण हा क्वेश्चन सॉल्व करू. बघा कसा आहे. 25 तासात पूर्णपणे टाकी भरते. जर 20 तास चालला असेल तर त्या टाकीचा किती पार्ट भाग भरलेला आहे किंवा किती टक्के भाग भरलेला असेही काढू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इथं आपण x मानू शकतो. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला कसं x बरोबर 20/25. जर टक्क्यामध्ये जर काढायचं असेल तर गुणिले 100. 25 + 100 म्हणजे किती टक्के भाग भरलेला आहे? 80% भाग भरलेला आहे. व रिकामा भाग टक्क्यामध्ये 20%, कारण 100% मायनस 80%, कारण हे 80% भरलेला भाग व हे 100% पूर्ण भाग, तर बरोबर 20% हे रिकामा भाग. हा तर झाला मागचा टाईपचा क्वेश्चन. तर आता नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. ए नळाने टाकी 8 तासात भरते. 30 टाकी बी नळाने 15 तासात भरते. जर ए नळ फक्त 2 तास चालला व त्यानंतर जी शिल्लक राहिलेली टाकी आहे, शिल्लक टाकी भरण्यास बी नळाला किती वेळ लागेल? बघा, ए नळाने 8 तासात एक टाकी पूर्ण भरते, तर 2 तासात किती भरेल? 2 तासात किती भरेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2/8 म्हणजे 1/4 भाग भरलेली. मग आता रिकामी किती आहे? 3/4 भाग रिकामी. आता बी नळाने बघा. जर बी नळाने 15 तासात ती टाकी पूर्णपणे भरते, एक टाकी पूर्ण भरते, तर 30 टाकी 3/4 भाग भरण्यासाठी बी नळाला किती वेळ लागेल? हे उत्तर तासात निघणार आहे. बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x बरोबर 15 गुणिले 3/4. बघा, आता हे तासात येणार आहे. आपण तासातच काढूया, जसं क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे तसं. 15 × 45/4, तर 11 × 4 = 44. बाकी किती? 1/4 हे तासात. पण आपण जर आपल्याला क्वेश्चनमध्ये मिनिटात जर विचारलेलं असेल तर यालाच 60ने गुणावे. 11 गुणिले 1/4 बरोबर 45/4 गुणिले 60. आता हे बरोबर मध्ये आहे म्हणून 15 गुणिले 45 675 मिनिटे. तर हे मिनिटामध्ये आणि हे तासामध्ये. जसं आपल्याला क्वेश्चनमध्ये जर इथं विचारलेलं आहे की किती तास लागतील,
तर हे उत्तर, आणि तासाच्या जागेवर जर मिनिट विचारलेले असतील तर हे आन्सर. असे क्वेश्चननुसार वेगवेगळं होऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन. ए नळाने जर 15 तासात भरते व बी नळाने 30 टाकी 20 तासात भरते. ए नळ फक्त 6 तास चालला तर टाकीचा उर्वरित भाग बी नळ किती वेळेत भरेल? आपण सिम्पली तासामध्ये उत्तर काढूया. बघा, 15 तासात जर पूर्ण भरते तर 6 तासात किती भरेल? किती? x बरोबर 6/15. बघा, हे इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, हे इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये, व हे इथं जाईल. x बरोबर 6/15 हे भरलेले भाग. तर रिकामा किती आहे आता? 9/15 भाग रिकामा. इतके भाग भरण्यासाठी बी नळाला किती वेळ लागेल? बघा, बी नळाने जर एक टाकी पूर्णपणे 20 तासात भरते, 20 तासात पूर्णपणे भरते, तर 9/15 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे बघा, हे इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, आणि हे इथं आपण x जर मानलं तर हे इथं, आणि x खाली, एक खाली. मग x बरोबर 20 गुणिले 9/15, आणि हे भागाकारमध्ये 1. तर आता बघा, 5×20, 5×3=15, 3×3=9, म्हणजे 3×12, 12 तास लागतील. हे जे उर्वरित भाग आहे ते भरण्यासाठी बी नळाला 12 तास लागतील. आता क्वेश्चन नंबर 3. ए नळाने 18 तासात पूर्ण भरते तर व बी नळाने 30 तासात पूर्ण भरते. बी नळ 9 तास चालला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी ए नळाला किती वेळ लागेल? बघा, आता क्वेश्चनमध्ये थोडंसं चेंज आहे. बी नळाने 9 तास चालला व बी नळाने पूर्ण 30 तासात भरते. बघा, 30 तासात पूर्ण भरते, तर 9 तासात किती? x मानला आपण. x बरोबर 9/30. आता 3ने भाग जातो, 3×3=9, 3×10=30, बरोबर 3/10 भाग भरलेला. एवढा भाग आहे, तर रिकामा भाग किती? रिकामा भाग बरोबर 7/10. म्हणजे आपण कसं काढलं रिकामा भाग? 1 - 3/10. 10 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये, 10 - 3/10 बरोबर 7/10. हे आपण रिकामा भाग काढला. तर आता ए नळाने बघा, ए नळाने 18 तासात पूर्ण भरते. 18 तासात पूर्ण भरते, तर 7/10 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? x, आपण इथं x मानलं होतं म्हणून इथं y मानू. y बरोबर 7/10 गुणिले 18, 2ने भाग जातो, 9×5, 9×7=63 भागिले 5. बघा, 12×5=60, 12 उरले किती? 3/5 तास. 12.3/5 तास हे आपलं उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 4. ए नळाने 12 तासात भरते, मात्र ए नळ 3 तास चालला व नंतरचे जे उर्वरित भाग आहे ते बी नळाने 15 तासात भरले. तर टाकीचा संपूर्ण टाकी भरण्यासाठी एकट्या बी नळाला किती वेळ लागेल? बघा, या प्रश्नामध्ये आपण खूप जागेवर चुकतो, कारण की आपल्याला दिलेलं काय आहे? 15 तासात उर्वरित भाग भरला जातो. उर्वरित भाग भरला जातो 15 तासात. तर संपूर्ण टाकी भरण्यासाठी बी नळाला किती वेळ लागेल? इथं आपण थोडं कन्फ्यूज होऊन जातो. तर बघा, आन्सर कसं? ए नळाने
12 तासात जर संपूर्ण भरते तर ए नळ चालला किती वेळ? 3 तास. तर 3 तासात किती भरेल? एक्स म्हणजेच बरोबर एक्स बरोबर 3/12. किती आलं उत्तर? 1/4. 1/4 भाग भरलेले. रिकामे भाग किती? रिकामे भाग 3/4. हे कळलं ना तुम्हाला कसं आलं? 1 - 1/4. 4 - 1/4 बरोबर 3/4. समजलं का? आता हे बघा, आपल्याला दिलेलं काय आहे? 15 तासात हे उर्वरित भाग भरलेला आहे, म्हणजे हे जे 3/4 आहे हे 15 तासात भरलेलं आहे. तर संपूर्ण टाकी भरण्यास बी नळाला किती वेळ लागेल? बघा, 3/4 भाग भरण्यासाठी बी नळाला 3/4 भाग भरण्यासाठी 15 तास लागतात. तर संपूर्ण टाकी भरण्यासाठी बी नळाला किती तास लागतील? इथं आपण टी मानून घेऊ, टी. तर टी बरोबर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ना. हे बघा, इथं 15 भागिले 3/4. आता हे 4 आपण असं हे जे आहे आपण असं सॉल्व करू शकतो. 15/1 भागिले 3/4. तर हे बघा, आता हे जे 4 आहे हे 15ला मल्टिप्लिकेशनमध्ये जातील व हे 3 हे या 1शी मल्टिप्लिकेशनमध्ये जातो. ऑब्वियसली आपण पूर्णांकामध्ये हे सर्व शिकलेलो आहोत. बघा कसं, आता 15 गुणिले 4 भागिले 3. 3 5 15, 5 20, 20 तास. बघा काय विचारलेलं आहे? बी नळ संपूर्ण टाकी किती वेळेत भरेल? तर आपला आन्सर असेल 20 तासात. क्वेश्चन नंबर 4 सारखाच क्वेश्चन नंबर 5 सुद्धा आहे. आता हा प्रश्न तुम्ही क्वेश्चन नंबर 4 सारखं याची जी स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व केलेला आहे तसंच तुम्ही याला पण सॉल्व करून आन्सर कमेंटमध्ये सांगा. जर जास्तीत जास्त कमेंट्स यांचे बरोबर आले तर मी हा एका शॉर्टच्या माध्यमातून याचा आन्सर देईल. क्वेश्चन नंबर 6. बघा, हे असे जे क्वेश्चन आहे हे पोलीस भरतीमध्ये खूप जास्त विचारले जातात. बघा, हे प्रश्न कसे सॉल्व करायचे? ए नळाने 9 तासात भरते व बी नळाने 30 टाकी 18 तासात भरते. जर दोन्ही नळे सोबत सुरू केली असता ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? बघा, हे असे प्रश्न सॉल्व करण्यासाठी दोन प्रकारचे स्टेप्स आपण फॉलो करू शकतो. बघा, पहिली स्टेप 1, स्टेप 2. स्टेप 2 मी सगळ्यांना रिकमेंड करेन की ही स्टेप जी आहे ही सिंपल असते, कारण ही शॉर्ट ट्रिकनुसार आहे, हीच वापरावी जर तुम्हाला जमली तर. बघा, स्टेप 1मध्ये कसं, बघा 9 तासात संपूर्ण टाकी भरते, म्हणजे एक टाकी 9 तासात भरते आणि तीच टाकी प्लस बी नळाने एक टाकी 18 तासात भरते. जर दोन्ही सोबत सुरू केले असतील म्हणून आपण हे प्लस घेतलं. बघा, आता नॉर्मली सगळे सांगतात की लसावी मसावीने हा क्वेश्चन सॉल्व करा, पण मी सांगतो की हे जे छेद आहे ते समान करून सॉल्व करा, म्हणजे तेच एक टॉपिक पण आपल्याला थोडं सिंपल जातं. बघा, इक्वल करण्यासाठी आपल्याला जर इथं 2ने गुणावं लागेल. 9 दुने 18, 9 दुने 18 म्हणजे हे इक्वल होतील 18. मग बघा, इथं जर मी 2ने मल्टिप्लाय केलं तर मला इथं पण 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग हे 9 दुने 18 झालं, हे पण 18 झालं. मग किती होईल आन्सर? 3 + 1, आय मीन हे 2 + 1 भागिले 18.
बरोबर 3/18. तर किती? 3 एक 3, 3 3 त्रिक 18 बरोबर 1/6. म्हणजे टाकी भरण्यासाठी या दोन्ही नळांना 6 तास लागतील. आता हे तर झालं लॉंग मेथडने. आता शॉर्ट मेथडने बघा, ए नळाने किती लागते? 9 तास व बी नळाने 18 तास. तर बघा 9 व 18 यांच्यातील लसावी काय आहे? 18 दुने 36 व 9 चौक 36. तर 36 आणण्यासाठी आपल्याला 9ला कितीने गुणावं लागलं? 4ने व 18ला कितीने? 2ने. मग 36 आन्सर आला. बघा 36 लसावी आहे, तर 36ला खाली घ्यायचं आणि हे जे आपण 9ला आणि 18ला गुणले, ज्याने गुणले हे बघा 4ने गुणलं, इथं 2ने गुणलं, तर ह्यांची बेरीज करून 36ला भाग द्यायचा. 4 अधिक 2 बरोबर 36/6 बरोबर 6 6 36 तास. 6 तास लागतील. मग आता हे तुम्ही ही प्लस वगैरे करण्याची स्टेप स्किप करू शकता व हे इथं ॲड करून इथं डायरेक्ट 6ने भाग देऊन डायरेक्ट 6 आन्सर काढू शकता. कारण की आपल्याला वेळ कमी असतो आणि कमी वेळेत जास्त क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. त्याच टाईपचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. ए नळाने 15 तासात भरते व बी नळाने 30 टाकी 30 तासात भरते. तर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले असता टाकी भरण्यास लागणारा वेळ किती? मी लॉंग मेथडने सॉल्व करतो, तुम्ही शॉर्ट मेथडने सॉल्व करा. बघा कसं, 1/15 अधिक 1/30 बरोबर, इथं मी 2ने मल्टिप्लाय केलं, इथं पण 2ने मल्टिप्लाय केलं, म्हणून 2 + 1 व हे 15 दुने 30, हे 30 हे कॉमन घेऊ, 30 बरोबर 3/30. म्हणजे संक्षिप्त करून घेऊ, 3 एक 3, 3 10 30, 1/10. म्हणजे एक टाकी भरण्यासाठी दोन्ही नळे जर सोबत सुरू केली तर 10 तास लागतील. आणि क्वेश्चन नंबर 8 हा पण वरच्या 2 क्वेश्चन सारखाच आहे. 12 तासात ए नळाने भरते व बी नळाने 15 तासात भरते. जर दोन्ही नळे सोबत सुरू केली तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल? हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि आन्सर कमेंटमध्ये सांगा. बरोबर असेल तर मी रिप्लाय करेल. धन्यवाद.